याच्यातलं आता महिलांना मी दुसरा प्रश्न विचारणार आहे आणि मी परत ईडीवर येणार आहे। आता राज्यात सगळे म्हणायला लागले की 50 खोके एकदम ओके। आता इथल्या महिलांना खरं सांगा किती महिलांना खोक्याचा अर्थ माहिती आहे? एक पण हात वर करत नाही। किती खोके म्हणजे किती? पैसे म्हणजे खोके। आता ही आमची बाई किती साधी आहे, तिला वाटते खोका म्हणजे पैसे। ए पुरुषांनो बघा आमच्या बायका कशा सरळ आहेत। आमच्या माऊलीला असं वाटतंय खोके म्हणजे पैसे। तिला किती पैसे वगैरे काय तिला माहिती नाही। मी म्हणलं होतं ना मी आणि एक प्रश्न विचारणार आहे, फेल होणार। मला आनंद आहे। तुमचं नाव काय? स्मिताताई, तुम्ही या परीक्षेत नापास झाला याचा मला मनापासून आनंद आहे। आमची बायको आमची स्मिताताई एकदम सरळ आहे। आता खोक्याचा अर्थ आमचे नऊवारीवाल्या ताई काय म्हणणार? खोके म्हणजे काय? बस्ता बांधायला फुरसुंगीला जातात आमच्याकडचे, तिथे ते खोक्यात साड्या घालतात, कपडे घालतात। आबा आमचा फोटोग्राफर फुरसुंगीचा आहे, तो विचार करतोय ताई कुठल्या दुकानात गेली होती बस्ता बांधायला। पण त्या बस्ता बांधायला खोक्यामध्ये घालायचं। खोके म्हणजे पैसे नाहीत, खोका कार्डबोर्डचा, त्याच्यात साड्या घालायच्या, गाडीत घालायचं आणि घरी यायचं, खोका। दुसरा खोका, आता दिवाळीची सफाई केली तेव्हा माळ्यावरनं खोका काढला। आज जुना मिक्सर सगळा कचरा नको नको तो ठेवला होता, पण टाकायचा मोह होत नाही म्हणून परत साफ करून वरती। अजून वर्षभर लागणार नाही पण खोक्यात ते ठेवणार मिक्सरचं झाकण। किती दाद देतायत। एखादा डबा झाकण हरवले पण डब्याचा मोह बाईचा सुटत नाही। बाई माझ्या आईला नेहमी मी चिडवते, मी हरवले तरी चालेल पण आमच्या आईचा डब्बा हरवता कामा नाही। घरी आल्यावर डब्बा नाही आला, अरे मी आले ना त्याचं कौतुक कर, डब्याच्या मागे काय करते? पण आमच्या आईचा तो डब्यातल्या डब्यात, पण हे झाकण नीट लागत नाही, अरे राहू दे ना नवीन घेऊ। किती चर्चा, घरात आल्यावर दौरा कसा झाला, अजित भाऊचा प्रचार कसा झाला हे नाही विचारणार, डब्याचं झाकण लूज झालं। हे आमच्या आईचं असंच काम असतं। किती दाद देत आहे। तुमच्या घरात पण डब्यावरची चर्चा मोठी दिसते, माझ्या आईसारख्याच दिसताय तुम्ही। पण आता खोक्यावर परत येऊया। एक खोका स्मिताताई, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये। अगोबाई म्हणताय म्हणजे 50 खोके म्हणजे 50 कोटी। आत्ता कळालं, आयुष्यात उशिरा का होईना कळालं। मलाही माहिती नसायचं। लोक म्हणायचे रात्र वैर्याची आहे, मी म्हणायचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचा देश, वैर्याची रात्र कशी इलेक्शनच्या आधीची? आता ध्यानात आलं वैरी कोण आणि काय कोण ते कळलं। एक खोके कुठे कामाला येतात असं येते सगळं। पण ही सगळी पार्श्वभूमी असताना 50 खोक्यांनी उद्धवजींचं, ताई कुठे गेले शिवसेनेच्या त्या ताई, उद्धवजींचं सरकार या 50 खोके नी पाडलं। आता 50 खोके गुणिले 40 आमदार